दक्षिणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा गावभेट दौरा सुरू। अण्णाप्पा सत्तूबार यांना मिळणार उमेदवारी। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटानेही दक्षिण सोलापूर तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच देवदर्शनावर भर दिल्याने या मतदारसंघातून आता शिंदे गट ही इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे। सोलापूर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, उपजिल्हा प्रमुख अण्णाप्पा सत्तूबार, हरिभाऊ चौगुले यांनी हत्तूर, औराद, बोळकोटा, कुडल, टाकळी, मंद्रुप विविध मंदिर व मठाला भेट देऊन दर्शन घेऊन जनतेशी संवाद साधला। यावेळी या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला। प्राध्यापक सावंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून राज्याची मोठी प्रगती होत आहे। आमचे सरकार शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनता, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांच्या उन्नतीसाठी काम करीत आहे। लाडकी बहीण योजनेसह अनेक कल्याणकारी योजना राबवून सर्व घटकांचा विकास साधला जात आहे। यावेळी जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सत्तूबार म्हणाले, आपण तालुक्यात गेल्या 30 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहोत। आपण बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारांचे पायीक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करीत आहोत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण दक्षिणमधून लढण्यासाठी इच्छुक आहोत। जागा वाटपात ही जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता असल्याने जनतेने शिवसेना शिंदे गटाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले। दक्षिण तालुक्यातलं महत्त्वाचं गाव, मोठं गाव म्हणून ओळखलं जाणारं मंद्रुप ग्रामस्थातील सर्व वडीलधारी मंडळी, या संस्थेचे सर्व संचालक, माजी सरपंच, उपसरपंच, आजच्या या दक्षिण तालुक्याच्या दौऱ्यावर म्हटलं तर काय वावगं होत नाही, कारण सकाळपासून मला वाटतंय 6वं मंदिर आहे की सत्तूबार सरांच्या माध्यमातून संगम असेल, या सगळ्या हत्तूर असेल, या सगळ्या मठांना, मंदिरांना भेट आज जे सर इथपर्यंत आलेत। प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या माध्यमातून सोलापूरची शिवसेना कार्यरत असताना सर्वांना समतोल साधून प्रत्येक पदाधिकारी असेल, आमचा शाखा प्रमुख असू द्या की उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख पर्यंत सगळ्यापर्यंतच पक्षाचा निधी गेला पाहिजे, पक्षाचा मान सन्मान पोहोचला पाहिजे, या पद्धतीने ते काम करतात। आणि त्याचा भाग म्हणून सत्तूबार सरांच्या माध्यमातून दक्षिण तालुक्यामध्ये आज तरी 1 कोटीचा निधी म्हणजे 5-20 लाखाची कामं सर सांगतील अशा पद्धतीने देण्याचं काम केलं। आणि मला कौतुक वाटतंय की सरांनी कुठलंही काम सांगत असताना त्यांच्या स्वतःच्या गावात न घेता ते जिथं जिथं खऱ्या अर्थानं गरज आहे अशा ठिकाणी सरांनी ती कामं सुचवले। त्याच्यात भाग म्हणून आज इथे या मंदिरला 20 लाख रुपयाचा पेवर ब्लॉक किंवा वॉल कंपाऊंड यासाठी ते निधी सुचवलेला आहे। तर त्या माध्यमातून तर काम होईलच, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जेव्हा जेव्हा काही गरज लागेल तर प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर असतील, तानाजीराव सावंत साहेब आमचे मंत्री महोदय असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा नक्की या संस्थेला, या मंदिराला मदतीची साथ असेल असं मी अभिवचित करतो। आणि आम्हाला इथं बोलवलात, मान सन्मान दिलात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो। जेव्हाचा टायमिंग झालाय तरी सुद्धा सगळेजण एवढा वेळ झाला तुम्ही बसून राहिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो आणि काम करतो। आम्ही ग्रामदेवत मळघर सिद्धेश्वर व मधुगंडेश्वर महाराजांना वंदन करतो। इथं आज मागील 10-15 दिवसाखाली मी सरांकडं गावाकडे गेलो असताना सरांनी मला म्हणले की दक्षिण सोलापूरमध्ये सर एक 4-5 कामं सुचवा। मग त्यामध्ये मला प्रथमतः सुचलं की मधुगंडेश्वर महाराजांच्या वॉल कंपाऊंडला किंवा प्युअर ब्लॉकसाठी 20 लाख रुपये। मग सरांच्या सांगण्यावरून मी 20 लाख रुपये टाकलो आणि सरांनी लगेच DPDCला प्रस्ताव दिले। माझ्या मताने सरांच्या माध्यमातून थोड्या दिवसामध्ये मंजूर होणार आहे, म्हणून मी आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं, सर्व ट्रस्टीच्या वतीनं मी सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि सरांचं मन फार मोठं आहे, सरांचं इथं पाऊल लागलेलं आहे। यापुढे मला खात्री आहे सरांच्या माध्यमातून म्हणा, आमचे शिवसेना प्रमुख अमोलबापू शिंदे साहेब म्हणा, हरिभाऊ चौगुले साहेब, आमच्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं हा मंदिराचं काम कुठेही थांबणार नाही। मला खात्री आहे
आणि सरांचं पाऊल लागलेलं आहे आणि पुढेही सरांचं मार्गदर्शन तुम्हाला आणि या मठासाठी पिंटू सावकारांना जागा दिलेली आहे त्याबद्दल मी आमच्या सर्व पदाधिकारी सरांच्या वतीनं त्या पिंटू सावकारांचा मी आभार मानतो आणि असंच आमच्या सरावर, आमच्या बापूवर, आमच्या सर्वावर माधवंडेश्वर महाराजांचा मार्गदर्शन आणि तुमच्या सर्व ग्रामस्थांचा आशीर्वाद आणि प्रेम राहावा अशी विनंती करतो. आम्हाला बोलवलं आणि सत्कार करण्याची संधी दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानून माझे 2 शब्द